नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आनंदाची बातमी म्हटली तरी त्याला सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो, बातमी आपल्या आहे नमो योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासंदर्भात. या योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता राज्यामध्ये खूप दिवस झाले पेंडिंगमध्ये आहेत मित्रांनो, आणि अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही हे जमा होत नाहीत आहेत. आणि शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की 2 हप्ते नेमके येणार तरी कधी आहेत. आणि काही शेतकरी सुद्धा असं सुद्धा म्हणत आहेत आपला कमेंट बॉक्समध्ये की बाबा ही योजना बंद पडलेली आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, या योजनेसंदर्भात सर्व डिटेल माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हप्ता मिळायचा आहे तर हा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे, सोबतच 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे की काय, किंवा ही योजना बंद पडलेली आहे, या सर्व म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्ही चॅनलवर आपण नवीन असाल तुरंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. सर्वप्रथम तर की ही योजना बंद पडलेली नाही आहे मित्रांनो. महाराष्ट्र सरकारचा असं कुठलाही ऑफिशियली GR आलेला नाही आहे की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद पडत आहो मित्रांनो. असा कुठलाही ऑफिशियली GR राज्य सरकारकडून आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर तुम्ही मनातून काढून टाका की ही योजना बंद पडलेली आहे. तर या योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याला विलंब का होत आहे. तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये गेले 3-4 महिने झाले परिस्थिती खूप मित्रांनो अशी बिकट आहे. अद्यापही महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांचे निधन झाले. सोबतच काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा राज्यामध्ये झाल्या, ज्या अंतर्गत राज्यामध्ये अनस्टॅबिलिटी आपल्याला पाहायला भेटली. या अनस्टॅबिलिटीमुळे खूप साऱ्या योजना या स्थगित झाल्या आणि खूप साऱ्या योजनांचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जाहीर व्हायचे राहिले. तर या अंतर्गत आता मित्रांनो राज्यभरामध्ये 1 मार्च 2026 रोजी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हे बजेट हा जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्प बजेटमध्ये मित्रांनो महत्त्वाच्या योजनांचा जल्लोष राज्यामध्ये होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 1 मार्च रोजी दरवेळेस हा जी योजना अंतर्गत आहे एक बजेट विधानसभेमध्ये पारित होत असतो आणि या बजेट अंतर्गत महाराष्ट्र राज्याकडे खूप महत्त्वाचा निधी हा जाहीर करण्यात येत असतो. आणि याही वर्षी तसं होणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला माहीत असेल की राज्य सरकारनं सांगितलं की 6 मार्चपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आहे. तर आनंदाची बातमी कशा संदर्भात असणार आहे, तर शेतकऱ्यांना माहिती आहे की कर्जमाफी संदर्भात असणार आहे. परंतु आपला मुद्दा आहे की नमोचा 8वा आणि 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे. तर लक्षात ठेवा, 1 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या आपल्याला GR किंवा नमो अंतर्गत महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळणार आहे. तिथून 5 ते 6 तारखेपर्यंतच आपल्या खात्यामध्ये आपल्याला नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. लक्षात ठेवा, 1 तारखेला राज्य सरकारकडून निधी जाहीर झाल्यानंतर त्वरित 1 ते 2 दिवसाच्या आत आपल्याला एक GR पाहायला मिळणार आहे मित्रांनो. GR पाहिल्यानंतर त्वरित आपल्या खात्यामध्ये काही दिवसांच्या आतच DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या मार्फत ही रक्कम जाहीर करण्यात येणार आहे, ज्याची रक्कम 2000 रुपये असणार आहे. लक्षात ठेवा, एका हप्त्याची रक्कम 2000, म्हणजेच की 8वा हप्ता मिळणार तो 2000 आणि 9वा हप्ता मिळणार तो 2000, अशी 4000 कंबाईन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे. लक्षात ठेवा, काही दिवसातच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे या योजनेच्या अंतर्गत हप्त्याची. कारण की राज्य सरकार मित्रांनो निधीची तरतूद असल्यामुळे सध्या तरी थोडं विलंब करत आहे. सध्याही अद्याप लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही नमो अंतर्गत पैसे जमा होणार आहेत. PM किसान सन्मान निधीचा हप्ता सोबतच मिळणार आहे का, असा शेतकऱ्यांचा खूप प्रश्न आहे. PMच्या हप्त्याचे टाईम टू टाईम आपल्याला डिक्लेरेशन होत असते, त्या संदर्भात अपडेट आलेल्या नाहीत आहेत. परंतु PMचा हप्ताही लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.